नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरती, दारूमध्ये भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इत्यादी जर तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल तर आज आपण अत्यंत महत्त्वाचे 35 प्रश्न आपण राज्य उत्पादन शुल्क भरती 2024 पद जवान व शिपाई टेस्ट सिरीज अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका संच 1 मध्ये आपण सादर करणार आहोत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। प्रश्न पहिला, भारतात सध्या किती उच्च न्यायालय आहेत? भारतात सध्या किती उच्च न्यायालय आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 25 भारतामध्ये उच्च न्यायालयाची संख्या आहे। हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटरहून ही लहान असे डॅश एकक वापरतात। अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटर ही लहान असे डॅश एकक वापरतात। ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पिकोमीटर हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना डॅशद्वारे शपथ दिली जाते। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना डॅशद्वारे शपथ दिली जाते। ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राज्यपाल हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केलेला आहे? स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे न्यूझीलंड हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, सूर्य हा डॅश वायूपासून बनलेला आहे। सूर्य हा डॅश वायूपासून बनलेला आहे। ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हायड्रोजन व हेलियम यापासून सूर्याचा वायू तयार झालेला आहे। हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पोलाद हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, वल्लभभाई पटेल यांना सरदार हा किताब खालीलपैकी कोणी बहाल केलेला आहे? वल्लभभाई पटेल यांना सरदार हा किताब खालीलपैकी कोणी बहाल केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शेतकरी। शेतकरी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार हा किताब बहाल केलेला आहे। आपलं हे करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला आहे? वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पावापुरी या ठिकाणी वर्धमान महावीर यांचा मृत्यू झालेला आहे। हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, सायमन कमिशनमध्ये एकूण किती सदस्य होते? सायमन कमिशनमध्ये एकूण किती सदस्य होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 7 सदस्य हे सायमन कमिशनमध्ये होते। हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, स्वामी दयानंद सरस्वती यांनी 7 एप्रिल 1875 रोजी आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोठे केलेली आहे? स्वामी दयानंद सरस्वती यांनी 7 एप्रिल 1875 रोजी आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोठे केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई या ठिकाणी। हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी किती वय असावे लागते? जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी किती वय असावे लागते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 21 वर्षे हे जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी 21 वर्षे हे वय आवश्यक लागते। हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, हृदयाचा एक ठोका डॅश सेकंदात होतो। हृदयाचा एक ठोका डॅश सेकंदात होतो। ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 0.8 सेकंदामध्ये हृदयाचा एक ठोका होतो। हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, मानवी शरीरात किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? मानवी शरीरात किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 97,000 हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी डॅशचे माध्यम आहे। पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी डॅशचे माध्यम आहे। ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पेशी द्रव्ये हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, मानवी शरीरात प्रत्येक चक्रावेळी रक्त
हृदयाकडून डॅश वेळा जाते. मानवी शरीरात प्रत्येक चक्रवेळी रक्त हृदयातून डॅश वेळा जाते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 2 वेळा जाते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचा जन्म 1803 मध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या ठिकाणी झालेला आहे? खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचा जन्म 1803 मध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म 1803 मध्ये मुरबाड म्हणजे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या ठिकाणी झालेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास डॅश असे म्हणतात. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास डॅश असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे परिवलन. काय म्हणतात? परिवलन असे म्हणतात. नेक्स्ट, भारतात मुलकी शासन पद्धत कोणी सुरू केलेली आहे? भारतात मुलकी शासन पद्धत कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे इंग्रजांनी. भारतामध्ये मुलकी ही शासन पद्धत आहे ती इंग्रजांनी सुरू केलेली आहे आणि आपलं ते करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, समुद्रात जहाजाची गती कोणत्या एककात मोजतात? समुद्रात जहाजाची गती कोणत्या एककामध्ये मोजली जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नॅटमध्ये मोजतात. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विजय केळकर हे 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कृष्णा व पंचगंगा नद्यांचा संगम कोठे आहे? कृष्णा व पंचगंगा नद्यांचा संगम कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नरसोबाची वाडी या ठिकाणी कृष्णा व पंचगंगांचा संगम आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारत मंत्री हे नवीन पद डॅशनुसार निर्माण झाले आहे. भारत मंत्री हे नवीन पद डॅशनुसार निर्माण झालेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राणीचा जाहीरनामा यानुसार भारत मंत्रीपद हे नवीन निर्माण झालेले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सुभाषचंद्र बोस खालीलपैकी कुणाला आपले गुरु मानत असे? सुभाषचंद्र बोस खालीलपैकी कुणाला आपले गुरु मानत असे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे चित्तरंजन दास यांना सुभाषचंद्र बोस हे आपले गुरु मानत असे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह असा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बुध. बुध काय आहे? सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे तो आहे बुध. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी सुरू केलेले आहे? बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1907 रोजी. हे काय? बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1907 रोजी हे सुरू केलेले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार डॅश किमी इतका आहे? महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार डॅश किमी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 800 किमी आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे? राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुणे या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तिन्ही बाजूनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास कोणती संज्ञा आहे? तिन्ही बाजूनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास कोणती संज्ञा आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे द्वीपकल्प. ही काय आहे? तिन्ही बाजूनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या त्यांना काय म्हणतात? द्वीपकल्प असे म्हटले जाते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
हवेचे अस्तित्व वातावरणाच्या डॅश डॅश स्तरात आढळले आहे. हवेचे अस्तित्व वातावरणाच्या डॅश डॅश या थरामध्ये आढळलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तपांबर. यामध्ये हवेचे अस्तित्व तपांबरमध्ये आढळण्यात आलेले आहे. नेक्स्ट, डॅश डॅश नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते. डॅश डॅश नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तापी नदीला काय म्हणतात, खानदेशमध्ये खानदेश कन्या असे म्हटले जाते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वॉशिंग्टन DC अमेरिका. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF चे मुख्यालय आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणाद्वारे नेमले जातात. भारतात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणाद्वारे नेमले जातात. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राष्ट्रपतीद्वारे नेमले जातात. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लडाख कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात आहे. लडाख कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जम्मू आणि काश्मीर या क्षेत्रामध्ये लडाखचे उच्च न्यायालय आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॅश डॅश हा दिवस देशात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. डॅश डॅश हा दिवस देशात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 26 नोव्हेंबर हा काय आहे, भारतातील संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 35 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.